नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आज मी एक ट्वीट वाचलं. त्यामध्ये लेखक लिहितो आहे, की त्याचा एक ओळखीचा माणूस आहे, तरुण मुलगा आहे, जो बेंगलोरमध्ये राहतो आणि त्याला वार्षिक 43 लाख रुपये पगार होता. गेले 5 वर्ष त्याने रेग्युलरली इन्कम टॅक्स भरला आणि जवळजवळ 30 लाख रुपये त्याने इन्कम टॅक्स भरला आहे. आता त्याची नोकर कपातीमुळे नोकरी गेली. त्यामुळे 2-4 महिने त्याने त्याच्याजवळ जे सेव्हिंग होतं, त्याच्यावर घर चालवलं. पण आता त्याच्याजवळचे पैसे संपलेले आहेत. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेलाय. आणि लेखकाचं म्हणणं आहे, की अमेरिकेमध्ये बेकार भत्ता दिला जातो, जे अनएम्प्लॉईड लोक असतात त्यांना. तसा भारतातही द्यायला पाहिजे. कारण की याच्याकडनं त्यांनी इन्कम टॅक्स वसूल केलेला आहे. ते वाचून मला मोठं हसू आलं, की ज्या माणसाला 43 लाख रुपये वर्षाचा पगार होता, तो साधारणपणे वर्षाला 6 लाख रुपये इन्कम टॅक्स भरत होता. म्हणजे त्याच्याजवळ तरी 37 लाख रुपये उरतात. चला, आपण 37 लाखाच्या ऐवजी 36 लाख पकडू. म्हणजे त्याचा महिन्याचं उत्पन्न 3 लाख रुपये होतं. वार्षिक 36 म्हणजे 3 लाखांपैकी असं मानू त्याचा 1.5 लाख रुपये खर्च आहे किंवा लोन तो भरतो. तरी 1.5 लाख रुपये उरतात. 1.5 लाख रुपये महिना म्हणजे वर्षाला तो 18 लाख रुपयाची बचत करू शकतो. म्हणजे 5 वर्षात तो 90 लाख वाचवू शकतो. त्याच्यावर 10 लाख साधारण त्याला व्याज मिळेल जर तो बँकेत वाचवत गेला ते तर. त्याच्याजवळ जवळजवळ 1 कोटी रुपये जमा होतात. त्या 1 कोटीवर तो 8% साधारणपणे व्याज कुठल्याही बँकेत कमवू शकतो. हे साधारणपणे त्याला वर्षाला 8 लाख रुपये इन्कम होतं व्याजाचंच. 8 लाख रुपये वर्षाचे म्हणजे महिन्याला 65,000च्या आसपास. 65,000त कोणाचंही घर चालतं आरामात. परंतु यांना सरकारकडनं मदत हवी आहे. मात्र गरिबांना जे मिळतं त्याच्यावर समाधान मानावं लागतं आणि तरी ते बचत करतात. मला वाटतं कुठेतरी आपल्याला स्वावलंबन शिकलं पाहिजे आणि सरकार मायबापने आपल्याला सगळं दिलं पाहिजे, हा समज सोडला पाहिजे.